नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना? तर मी शुभांगी. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजचा ब्लॉग हा माझा बर्थडे ब्लॉग आहे. तर 1 जूनला असतो माझा बर्थडे आणि माझ्या बर्थडेसाठी ना आम्ही एका सुंदर अशा रिसॉर्टमध्ये गेलेलो, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर मी ना बर्थडेसाठी काही ड्रेसेस ऑर्डर केलेले होते, ते मला रिसीव्ह झालेले, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू. तर हा येलो कलरचा मिनी ड्रेस आहे ना, खूप छान कपडा आहे याचा आणि घातल्यानंतर सुद्धा हा खूप छान वाटत होता. यानंतर हा टी शर्टसुद्धा, याचासुद्धा कपडा खूप छान होता आणि मला हा खूप आवडलेला. आता स्विमिंग पूलसाठी ना मी तिथे एक हा टी शर्ट ऑर्डर केलेला. हा सुद्धा खूप छान क्वालिटीमध्ये रिसीव्ह झालेला. यानंतर हा बॉडीकॉन टाईपचा ड्रेस आहे. खरं तर हा ड्रेस मी पहिल्यांदा घेतलेला. बघू आता कसा दिसतो माझ्यावरती तो. यानंतर हा शॉर्टमध्ये एक स्कर्ट मी घेतलेला. यानंतर अजून एक बॉडीकॉन ड्रेस आहे ना, तो मी घेतलेला आहे. हे जे ड्रेसेस आहे ना, यांच्यावरचे व्हिडिओ मी शॉर्ट्समध्ये नक्की शेअर करेन. यानंतर मग मी बॅग पॅकिंग करून घेतली आणि यानंतर मग आम्ही ना रिसॉर्टकडे जाण्यासाठी निघालो. तर आम्ही 2 दिवसांसाठीच गेलेलो, त्यामुळे मग इतके सगळेच कपडे घेऊन गेलेलो आणि हे मेकअपचं काही सामान आहे ते सुद्धा घेऊन गेलेली. तसे रिसॉर्ट आमच्यापासून खूप लांबसुद्धा नव्हतं, जवळच होतं. रिसॉर्टकडे जाण्यासाठीचा जो रोड आहे ना, तो इतका सुंदर आहे. इथलं वातावरण इतकं सुंदर आहे, अगदी मनाला मोहवून टाकणारं असं वातावरण आहे. आणि हे जे तुम्ही पाणी बघताय, हा संपूर्ण परिसर वैतरणा डॅमचा परिसर आहे. आता अगदी भर उन्हाळा चालू असल्यामुळे पाणी थोडंसं फार कमी झालेलं आहे. यानंतर आम्ही रूममध्ये आलेलो. तर हा आमचा रूम होता, म्हणजे कॉटेजच होतं हे एक. आणि याच्या 2 भिंती ना पूर्ण काचा होत्या दोन्ही भिंतींना आणि अशा प्रकारे कर्टन वगैरे लावलेले होते. खूप छान व्ह्यू होता आणि रूममधनं ना जो बॅकचा व्ह्यू आहे ना, तो असा होता. तर इथे मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता, ते वैतरणा धरण दिसतं आहे आणि स्विमिंग पूल आहे. आणि आमचा रूम ना खूप छान होता. खूप छान व्ह्यू येत होता रूममधनं. आणि या रिसॉर्टच्यामध्ये खूप सारे झाडं होते, खूप सारे फुलांची झाडंसुद्धा होते. यानंतर मग 2 दिवस आम्ही ते छान एन्जॉय केलं. मुलांनासुद्धा असं बाहेर जायला ना खूप आवडतं. बरेचदा आम्हाला ना ॲडव्हेंचर्स वगैरे नको असतात, फक्त निवांत असा वेळ स्पेंड करायचा असतो. आणि मला असं वाटतं त्यासाठी रिसॉर्ट हा एकदम योग्य असा पर्याय असतो. आणि आमचं जे कॉटेज आहे ना, ते वरच्या फ्लोअरवरती होतं आणि तुम्ही बघू शकता बाहेरचं वातावरण कसं आहे. रूमवरती येण्यासाठी ना अशा प्रकारच्या पायऱ्या होत्या आणि खूप सारे झाडं होते इथं. त्याचप्रमाणे जॉगिंग ट्रॅक वगैरे होता आणि इथे ना 2 स्विमिंग पूल आहेत. मी तुम्हाला दाखवते. हा एक स्विमिंग पूल आहे आणि दुसऱ्या स्विमिंग पूलकडे जाण्यासाठी असा रस्ता आहे. खूप छान इथलं वातावरण होतं. इथे दुसरा मोठा इन्फिनिटी स्विमिंग पूलसुद्धा आहे. फोटोशूटसाठी आणि व्हिडिओ शूटसाठी ना इथे खूप छान असं नॅचरल असं बॅकग्राऊंड आहे, त्यामुळे खूप छान वाटतं. इथे आंब्याची खूप सारे झाडं आहेत, त्याचप्रमाणे ना इथे फुलांची पण खूप झाडं आहेत. आम्ही पहिल्यांदा सगळं रिसॉर्ट बघून आलो, कुठे काय आहे, कुठे काय आहे. आणि यानंतर ना इथे खूप सारे फोटो आणि व्हिडिओ आम्ही क्लिक केले. इथे एक सुंदर अशी राधाकृष्णाची मूर्तीसुद्धा आहे आणि हा रिसॉर्टचा परिसर खूप मोठा आहे. इथे गेल्यानंतर ना टाईम कसा गेला ते समजलंच नाही. इथे यांचं स्वतःचं रेस्टॉरंटसुद्धा आहे. इथले कॉटेजेस होते ना, ते युरोपियन थीमवर बांधलेले होते, त्यामुळे इथला जो व्ह्यू आहे ना, तो प्युअरली वेस्टर्न कंट्रीजसारखा येत होता. यानंतर मग जेवण वगैरे केलं आणि मग आम्ही थोडंसं ऊन कमी झाल्यानंतर ना पूलमध्ये गेलो. जो मोठा इन्फिनिटी पूल होता ना, तर तो 5 फीट इतका होती त्याची हाईट. त्यामुळे तिथे ना मुलांना कम्फर्टेबल नव्हतं. मग त्यामुळे आम्ही ना इकडच्या पूलमध्ये आलेलो आणि मग दोन्ही पुलांमध्ये मी तर खूप एन्जॉय केलं. आणि हा छोटूसा पूल आहे ना, हा असा वाटतो पण खूप छान वाटलं इथे आम्हाला. हा पूल एका साईडने 3.5 फीट होता आणि तो वाढत वाढत थोडा डीप होत एका साईडने 4 फीटपेक्षाही थोडा जास्त होता. आणि मग आम्ही मुलांसोबत ना इथे पण खूप छान एन्जॉय केलं. आता मुलांच्या स्कूल पण रिओपन होणार आहेत, त्यामुळे परत त्यांना काही जास्त कुठे जायला होणार नाही आहे. त्यामुळे मग आम्ही बड्डेसाठी ना रिसॉर्टला येण्याचं ठरवलेलं होतं. आणि आता पावसाळासुद्धा सुरू होणार आहे. आमच्या इकडचा पाऊस म्हणजे एक पर्वणीच असते. तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला.
आमच्या इकडचे भंडारदरा, त्याचप्रमाणे भावली डॅम, इगतपुरी, कासारा या भागातले ब्लॉग्स नक्कीच तुम्हाला बघायला भेटतील. तर पूलमध्ये एन्जॉय केल्यानंतर ना मग आम्ही थोडंसं फोटोशूट वगैरे केलं. तर इथे ना मुलांसाठी छोटंसं गार्डनसुद्धा होतं. तर तिथे सीसॉ वगैरे होतं, झोकेसुद्धा होते. त्याचप्रमाणे इथे स्लाईड्स पण होत्या काही. रात्री बाहेर लाईटिंग वगैरे पण छान होती, पण आम्ही रूममध्येच केक वगैरे कट केला. कारण दिवसभर ना खाली वरती करून पूलमध्ये जाऊन आम्ही खूप थकलेलो होतो. मग आम्ही ना रात्री रूममध्येच केक वगैरे कट केला, जेवण केलं आणि मग झोपलो. कारण त्यानंतर ना सकाळीसुद्धा आम्हाला परत एकदा पूलमध्ये जायचं होतं. कारण मुलांना ना असं रिसॉर्टला वगैरे गेल्यानंतर त्यांना पूलमध्येच खूप आवडतं. जेवणसुद्धा इथलं खूप छान होतं. मग यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पुन्हा एकदा पूलमध्ये गेलो. आणि मुलांचं असं असतं, त्यांना कितीही वेळात पाण्यात राहू द्या, पण त्यांना पाण्यातून बाहेर येण्याची काही इच्छा नसते. कृष्णासुद्धा छान एन्जॉय करत होता पूलमध्ये. मी सुद्धा त्याच्यासोबत छान असे व्हिडिओ आणि फोटो वगैरे क्लिक केले. आणि भरपूर फोटो व्हिडिओज हे ना व्हर्टिकल क्लिक झालेले आहे व्हर्टिकल कॅमेरामध्ये. त्यामुळे ना मला ते या व्हिडिओमध्ये टाकता आले नाहीत. पण मी जे शॉर्ट्स शेअर करणार आहे ना, त्यामध्ये मी तुमच्यासोबत छोट्या छोट्या क्लिप्स वगैरे नक्की शेअर करेन. तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तर 2 दिवस छान एन्जॉय केल्यानंतर आम्ही घराकडे परतलो. आजच्यासाठी इतकंच.